2 रताळे मी 3 शिट्ट्या करून उकळून घेतलेले ते आपण सोलून घेऊया। आपण त्या रताळ्याचे कटलेट बनवतोय। उपासाचा हा पदार्थ आहे। रताळे आणि राजगिऱ्याचं पीठ बनवून आपण कटलेट बनवणार आहे। हेल्दी आहे आणि आपण तूप वापरून शालो फ्राय करणार आहे। तर कुठल्याही उपासाला, एकादशी किंवा महाशिवरात्री, नवरात्रीच्या उपासात हे खाऊ शकतो। मीठ पण शेंगदाणा नमक वापरलेलं आहे, उपासाचं मीठ, त्यामुळे आपण खाऊ शकतो। 2 रताळे मी उकळून घेतलेले, 2 चिट्ट्याने आता ते किसून घेऊया। त्याच्यात आपण आता मिरच्या बारीक चिरून घालूया। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तुम्ही एक अर्धा चमचा मीठ घालते याच्यात या किसामध्ये, आणि थोडेसे जिरे घालूया आपण, एक अर्धा चमचा। थोडासा दाण्याचा कूट घालतोय। रताळा गोड असतो म्हणून आपण काय साखर घालत नाही आहे, फक्त लिंबू थोडंसं घालतोय। हे कालवून घेतोय आणि लागेल तसं राजगिऱ्याचं पीठ घालणार आहे। राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही भगरीचं पीठ वापरू शकता, साबुदाण्याचं पीठ वापरू शकता, शिंगाड्याचं वापरू शकता। मी आता हे राजगिऱ्याचं पीठ वापरते। मी अर्धा कप घेतलेलं आहे, लागेल तसं घालणार आहे। साबुदाणा थोडासा गरम करून मी त्याचं पीठ घरीच करून घेतलेलं आहे। रेडीमेड पीठ मिळतं ते घेतलं तरी चालेल किंवा अरारूट घेतलं तरी चालेल। आपण थोडंसं हाताला तळहाताला तूप लावूया आणि याचे आपण कटलेट बनवूया। तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही बनवू शकता। तर आपण एक साबुदाण्याच्या पिठात घोळवतोय। असे आपण सगळ्या टिक्का करून घेऊया। मध्यम आकाराचे हे 5 ते 6 होत आहे। 2 मध्यम आकाराचीच साधारण 200 ग्रॅम आपले रताळी होती, त्याचं आपण तूप घालून शालो फ्राय करतो। गॅस मध्यम ठेवला आहे, तवा तापलेला आहे, तूप घातले, आपण कटलेट भाजून घेऊया। हे खरपूस आपण भाजून घेऊया। हे आपण अलट पलट करून चांगले खरपूस भाजून घेऊया। एकदम चविष्ट होतात रताळी। तर आपण ते अजून एकदा उलटून भाजून घेऊया। तर आपण आता सर्विंग प्लेटवरती काढून घेऊया। तर ह्याच्यावर मी हिरवी चटणी, जर तुम्हाला चालत असेल तर ठेवा, आणि हे दही आणि त्याच्यावर जिरेपूड घातले आहे, काळा मीठ आणि जिरेपूड। असे हे उपवासाचे आपले कटलेट तयार झालेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर, चालत असेल तर कोथिंबीर पण घालू शकता। फक्त मीठ, जिरे आणि मिरची घातली आहे, दाण्याचा कूट घातला आहे। अतिशय हेल्दी आहे, आपण डीप फ्राय पण केलेलं नाही आहे। हे उपवासाला एक पर्याय आहे, ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता आणि मला कळवू शकता कसे झाले ते। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।